प्रेक्षकांनो, आता मालिकेमध्ये आपल्याला एक खूप मोठा वेगळाच ट्विस्ट बघायला मिळणार आहे. कारण अमृताकडून नशेमध्ये सगळं सत्य वधवून घ्यायचं हा प्लॅन यश कावेरीचा होता, पण तो चौपट झालाय आणि शातीर अमृता बरोबर वाचले. पण यशसुद्धा थोडक्यात वाचला या यमुनाच्या तावडीतून. आणि यशला अडकवण्याचा यमुनाचा जो प्लॅन होता ना, तो स्वतः कावेरीने फ्लॉप केलाय. पण खरा ट्विस्ट तर हा आलाय की यश कावेरी स्टोरूममध्ये एकत्र असतानाच अमृताने मानना तिथे घेऊन जात खूप मोठा धमाका केलाय. कारण प्रत्यक्षात मानने यश कावेरीला रंगे हात पकडले. कारण त्यांचं प्लॅनिंग चालू होतं की अमृताचा खरा चेहरा मानच्या समोर घेऊन यायचा. पण आता यश मानचं मन वळवून त्यांना आपल्या बाजूने करून घेणार आहे आणि यशवरती माझा पूर्ण विश्वास आहे असं सांगून यमुना आणि अमृता दोघेही तोंडघशी पडणार आहेत. पण कशा पाहणार आहोतच, त्यासाठी भाग शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो प्रेक्षकांनो, आपल्या व्हिडिओला हाईप पॉईंट द्यायला अजिबात विसरू नका. यश कावेरीच्या प्लॅनमध्ये अमृता अडकतेच. नशेमध्ये ती खूप काही बरळून जाते. मानसमोर येऊन मानना ती खूप काही सुनावते. ही जी बाई तुम्हा सगळ्यांना समोर दिसते ना, ही दिसते तशी अजिबात नाहीये. तुला सोडणार नाही मी, तुला अजिबातच सोडणार नाही असं म्हणत अमृता चक्क मानच्या अंगावरती धावत जाते. तेव्हा काकू मध्ये पडते आणि अमृताला दूर ढकलते. तिला ओरडते सुद्धा की अमृता, तुझं डोकं ठिकाणावर आहे का? वहिनींबद्दल तू हे सगळं असं बोलतेस? तुझ्या जिभेला काही हाड? अमृता सगळ्यांना गप्प बसवते आणि त्यांना हुकूम सोडते की आज आज फक्त मी बोलणार आणि तुम्ही सगळ्यांनी ऐकायचं. मानकडे बोट दाखवत ती त्यांना जाब विचारते की तूच या सगळ्यांना जबाबदार आहे. आता यमुना सुद्धा अमृताला ओरडते, अमृता तुझं डोकं ठिकाणावरती आहे का? हे सगळं असं तू माशी बोलते? तेव्हा अमृता वैतागूनच म्हणते की हो, हे सगळं मी तुमच्या माशीच बोलते. सर्वांसमोर अमृता मावरती गंभीर आरोप लावते की तू माझ्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस ग. फक्त तिचंच नाही तर माझं सुद्धा. आमच्या अख्ख्या कुटुंबाचं सुख हिरावून घेतलेस तू. आणि आज काय? आज स्वतःच्या नातवाचा वाढदिवस साजरा करतेस तू, आनंद साजरा करतेस तू. हे सगळं करताना लाज नाही वाटत तुला? आता अमृताने हद्दपार केलेली असते. तेव्हाच यश मध्ये पडतो. अमृताला तो ओरडतो की अमृता, डोकं ठिकाणावर आहे का तुझं? माशी कशी वागतेस तू? आमच्या माशी अशी बोलायची हिंमत कशी झाली तुझी? माबद्दल तुझ्या मनात इतकं विषय हे माहीत नव्हतं आजपर्यंत आम्हाला. यश आता अमृताच्या तोंडून शेवटी कबुली वधवूनच घेतो. तो विचारतो की म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? तुझ्या बहिणीच्या मृत्यूला माझी मा जबाबदार आहे? तेव्हा अमृता मानकडे बोट दाखवत सांगते की हो, हीच जबाबदार आहे. यश मुद्दामच विचारतो की याचा अर्थ असा, तू तुझ्या बहिणीच्या मृत्यूचा बदला घ्यायला आली आहेस आमच्याकडून? तेव्हा चक्क अमृता होकार देऊन बसते. घरातील सर्वांनाच मोठा धक्का बसतो की अमृता फक्त चांगुलपणाचं नाटक करते. तिच्या मनात माबद्दल इतकं विषय आणि त्यातून त्यांना ही धक्कादायक बातमी कळते, तीही तिच्या स्वतःच्याच तोंडून किती बदला घ्यायला आली. अमृता मानच्या समोर जाते आणि चक्क रडायला लागते. मानना ती जाब विचारते की माझी लाडकी ताई सोडून गेली ग आम्हाला. काय चूक होते तिची? तिने फक्त प्रेम केलं होतं, पण तिच्या मृत्यूला फक्त तू जबाबदार आहेस. ती रडतच जेव्हा बाजूला जाते तेव्हा अचानकच चक्कर येऊन ती त्या चेअरवरतीच आपटते. यश तिला जाऊन जाब विचारत असतो की अमृता बोल, अमृता तुला माझ्याशी लग्न का करायचं आहे? अमृता कळतंय का तुला? मला उत्तर हवंय. तेव्हा अमृता तर काही उठतच नाही. सगळेच जण तिथे गोळा होतात, तिला घेराटा घालतात. अमृताच्या तोंडावरती पाणी फेकतात आणि तिला खडसावतात की अमृता, अगं तू वाटेल ते काय बडबडतेस माझ्याशी? अमृता ज्या क्षणी थोडीशी भानावर येते त्या क्षणी ती सगळ्यांकडे एक नजर टाकते आणि रडतच तेथून परत निघून जाते. यश कावेरीचा प्लॅन अर्धवटच राहतो. आता मानचं डोकं विचाराने सैरभैर होतं की अमृता अचानक अशी विचित्र का वागत असावी. तेव्हा यश कावेरीच्या मनात आता भीती दाटून येते की जे खरं रूप अमृताचं मानच्या समोर आणायचं होतं त्यांचा प्लॅनच फसला की. कारण जे बोलायला हवं ते तर ती बोललीच नाही.
यश अमृताकडे जातो, पण अमृता दरवाजा बंद करून स्वतःला खोलीत कोंडून घेते आणि त्या क्षणी यशला कावेरीचा फोन येतो. कावेरी यशला प्लॅन समजावते की यश, अमृता जरी मानच्या समोर खरं काही बोलली नसली तरीसुद्धा ती अजूनही नशेत आहे. तिच्या तोंडून सत्य वधवून घ्या आणि फोनमध्ये ते रेकॉर्ड करा. तेव्हा यश सांगतो की हो, मी त्याच प्रयत्नात आहे, तुम्ही कॉल चालूच ठेवा. आणि तो अमृताला हाका मारायला लागतो. यश अमृताला समजावण्याचा प्रयत्न करतो, अमृता प्लीज दरवाजा उघड. हे बघ, तुला ऑकवर्ड वाटणं साहजिकच आहे. अगं पण एका चुकीच्या मुलीशी लग्न करणं ते किती ऑकवर्ड आहे हे तू समजून घेऊच शकते ना. तेव्हा मध्येच कावेरी बोलते की माझ्याबद्दल वाईट बोलताना एक सेकंदही विचार करावा लागत नाही ना तुम्हाला. तेव्हा यश बाजूला येतो आणि विचारतो की काय चाललंय तुमचं. अहो, मी फक्त अमृताशी बोलत होतो, तिला कन्व्हिन्स करायचं आहे ना. तेव्हा कावेरी विचारते की हो, पण माझं ज्याच्यावरची प्रेम आहे त्याच्यातून माझ्याचबद्दल वाईट ऐकणं मला वाईट नाही का वाटणार. तेव्हा यश आता अमृताला कन्व्हिन्स करण्याचं काम सोडतो आणि भलतंच गप्पा मारत बसतो. कावेरीला तो विचारतो की खरंच तुम्हा मुलीचंपणा मला कळतच नाही. चालू कामामध्ये ना भलत्याच ट्रॅकवरती जाता तुम्ही. तेव्हा कावेरी मुद्दामच यशची फिरकी घेते. ती विचारते की मुली म्हणजे मी सोडून अजून किती जण आहेत तुमच्या आयुष्यात. तेव्हा यश बोटं मोजायला लागतं चक्क. आणि इकडे कावेरीला हसू येतं. पण त्या दोघांच्या छान मस्त गप्पा चालू असतानाच नेमकी यमुना तिथे हजर होते. यमुना यशला हाक मारते. त्या क्षणी यश घाबरतो. आता त्याला काय करावं सुचण्याचं होतं. कावेरीचा कॉलही चालू असतो. यमुना येऊन त्याला जाब विचारते की यश, अमृताच्या मागे आला होतास ना तिला समजवायला. ते सोडून भलतंच काहीतरीच करतोयस तू. कुणाशी बोलतोयस एवढं. तेव्हा कावेरी पटकन घाबरून आधी तर तिकडून फोन कट करते. आता यश तिला बहाणा करतो की सनीशी बोलत होतो. तेव्हा यमुना त्याला शब्दात पकडत विचारते की अच्छा, सनीशी बोलतोयस, पण त्याच्याशी बोलताना टोन मात्र वेगळाच होता तुझा. आता इथेच यश खूप मोठ्या धर्मसंकटात अडकतो आणि यमुना नको तिथे चोंबडेपणा करायची सवयच आहे तिला. यशला ती त्याचा फोन मागते. ती म्हणते की एक काम कर, सनीला कॉलबॅक कर, आपण दोघेही गप्पा मारूयात. तेव्हा यश खूप घाबरतो. यश आता तिला गोडी गुलाबीने वळवण्याचा प्रयत्न करतो. यामिदी, माझ्यावर विश्वास नाही आहे का तुझा. तेव्हा यमुना सरळ बोलून टाकते की नाही आहे ना यश, म्हणूनच तर म्हणते. आणि ती त्याचा फोन हातातून खेचून घेते. यशला ती सांगते की फोन अनलॉक करा आधी. तेव्हा यश घाबरतो. फोन अनलॉक करतो. त्या क्षणी ती म्हणते, यश थांबा, पहिला नंबर जो लास्टचा फोन आलेला होता डिलीट करायचा नाही या, मलाही बघायचा आहे नक्की तो सनीचाच होता का. यशच्या मनात इतकी भीती दाटून येते की तो घाबरतच यमुनाच्या हाती फोन तर सोपवतो. पण त्याला भीती वाटते की त्याचं कावेरीसोबतचं नाटक उघडं पडेल की काय. पण देवकृपेने इतक्यात नेमका अमृता दरवाजा उघडते. तिने दरवाजा उघडता क्षणी यश पटकन यमुनाच्या हातून फोन खेचून घेतो आणि तिच्या रूममध्ये शिरतो. यमुनाला तो रूममध्ये प्रवेश करूच देत नाही, कारण त्याला अमृताकडून सत्य वधवून घ्यायचं असतं. यमुनाला तो सांगतो की यामिती प्लीज तू इथेच थांब, मी बरोबर तिला कन्व्हिन्स करतो. ॲक्च्युली म्हणजे समजावतो. आणि तो तिच्या तोंडावर धाडकन दरवाजा बंद करून टाकतो. आता यमुनाला हे सगळं खूप झोंबतं. अपमान झाला ना तिचा. यशने तिला रूममध्ये येऊच दिलं नाही. यशची नजर जेव्हा अमृताकडे जाते तेव्हा ती खालती पडलेली असते. यश जाऊन तिला सावरण्याचा प्रयत्न करतो. अमृता त्याला विचारते की यश, मला हे सगळं असं का होतंय, म्हणजे रिंगा रिंगा रोजेस सगळं ना असं फिरल्यासारखं वाटतंय. यश अमृताला नीट बसवतो आधी आणि तिला सांगतो की अमृता, आता मी जे काही करायला सांगेन ते कर. तू आधी डोळे बंद कर आणि दीर्घ श्वास घे. हां, आता बरं वाटतंय. तेव्हा अमृता हसायला लागते. आत्ता मला सांग की तू सगळ्यांसमोर तिथे बाहेर काय म्हणत होतीस. तेव्हा अमृता म्हणते की बाहेर तर कावेरी आहे ना. यश म्हणतो की हो ती आहे, पण मला कळतंय की तू चुकून बाहेर जे नको बोलायला होतीस ते सगळं बोलून आलेस आणि म्हणून तू तिथून धावत आलीस. पण असे का वागलीस तू. हे बघ, तुझं जर का काही सिक्रेट असेल ना तर तू मला सांगू शकतेस. तेव्हा अमृता मोठ्याने आरडाओरडाच करते की सिक्रेट तर ती कावेरी आहे, मी ना अजिबात सोडणार नाही तिला. आता ती पडणार धडपडणार. यश बरोबर तिला सावरतो आणि टेबलवरती बसवतो. अमृता नशेमध्ये खूप काही बडबड करत असते आणि यश आपल्या फोनमध्ये ते रेकॉर्ड करतो.
अमृता सांगते की कावेरी ती ना खरंच खूप लकी आहे. मला ना आधी काय वाटायचं माहिती का, की तुझं आणि त्या कावेरीचं प्लॅनिंग आहे. मला तर तुझाही खूप राग यायचा. पण आज तू मला प्रेमाने केक भरवलास आणि तेव्हाच लक्षात आलं. तू मला प्रेमाने इतका केक भरवला, इतका केक भरवला ना, तेव्हा मला कळलं की तुझं माझ्यावरही प्रेम आहे. मग इतकं प्रेम करतोस तू माझ्यावरती, तर मग त्या कावेरीला डिवोर्स देऊन टाक ना. यश आता डायरेक्ट मुद्द्याला हात घालतो. तो अमृताला फिरून विचारतो की अमृता, अगं माझ्या बाबांवरती हल्ला करणाऱ्या गुन्हेगार मुलीला मी कसं ॲक्सेप्ट करेन? माझ्या बाबांवरती हल्ला कुणी केला? तेव्हा अमृता म्हणते की कावेरीने. पण मला कळतच नाही, ती सुलक्षणा ती कावेरीला घराबाहेर का काढत नाही? परत ती आता इकडे तिकडे धडपडायला लागते. यश तिला एका जागेवर उभं करतो आणि शांततेत विचारतो की अमृता, मला सांग की त्या दिवशी माझ्या बाबांवरती काठीने हल्ला कुणी केला? आता अमृताने खरं कबुली दिली आहे की नाही ते तरी अजून दाखवलं नाही आहे आपल्याला. आता त्यानंतर दुसऱ्या दिवशी मा जेव्हा नाश्त्यासाठी येतात तेव्हा यमुना मात्र खूप गोड बोलते. जणू काही मांना मस्कच मारत असते. मा, अगं म्हणजे काही दिवसानंतर का असे ना, तू आमच्यासोबत नाश्ता करायला आली आहेस ना, खरंच खूप बरं वाटलं. बिचारी विद्या लगेचच मांसाठी थालीपीठं बनवून घेऊन येते. पण मा स्वतःचा हेका सोडायला तयारच नाही आहेत. विद्या किती बोट तिडकीने जीव तोडून मानशी बोलते की मा, हे बघा मी तुमच्यासाठी माझ्या हाताने थालीपीठं बनवले आहेत. तुम्हाला आवडतात ना, अगदी तशीच आहेत. मा प्लीज बोला ना माझ्याशी, काहीतरी बोला ना मा. इतक्यात काकू मानसाठी थालीपीठं आणते. तेव्हा विद्याची थालीपीठं नाकावरून मा काकूने आणलेली थालीपीठं खायला सुरुवात करतात. मग काय, यमुनाला चान्स मिळतो दुसऱ्यांना टोमणे मारायला. मुद्दामच ती कावेरी आणि विद्या दोघींनाही टोमणे मारते की मा, नाही म्हणजे सकाळी सकाळी आपल्या घरातल्या माणसांसोबत एकत्र बसून नाश्ता करण्यात जी काही मजा आहे ना, ती काही औरच आहे. त्यासाठी ना नशीब लागतं. पण काही लोक आहेत अगं या घरात की जे कम नशिबे आहेत. आता कावेरीला कळून चुकता की हा टोमणा तिच्यासाठीच आहे. सगळ्या गोष्टी ओरबाडून घेता येतात, पण प्रेम कमवावं लागतं, हो की नाही मा? तेव्हा कावेरी उठतेच. कारण यमुनाचा अतिशहाणपणा वाढलेला असतो. तिला आवर घालायला नको आहे का? कावेरी मुद्दामच विचारते की नाही म्हणजे सगळ्यांची तोंड आज जरा जास्तच चालताना दिसत आहेत. कोणी माझ्याबद्दल काही बोलतंय का? आता कावेरीचा टोमणा यमुनाला खूप झोंबतो हा. नाही म्हणजे एखाद्याबद्दल गॉसिप करणं, मुद्दाम टोमणे मारणं, त्याच्याविषयी कुचकट बोलणं, हा अधिकार फक्त यमुनालाच दिलाय वाटतं घरात. मासुद्धा किती चिडीचूप आहेत. प्रत्येक वेळी सगळ्यांना समजावून सांगणाऱ्या, अन्नाचा अनादर करायचा नाही, अपमान करायचा नाही, हे संस्कार देणारा मा आज चक्क विद्याने आणलेलं अन्न टाळतायत. एवढं सगळ्यांविषयी बोलून यमुना तोंड सुकते घेते. तिच्या चुका मात्र मांना दिसतच नाहीत. पण जाऊ देत. आता इतक्यात तिथे अमृताच हजर होते. यश येतो आणि तिला विचारतो की अमृता, तू ठीक आहेस ना? काल तू काय काय बोलत होतीस, आठवतंय का तुला? खरं तर तुझ्या मनातले माबद्दलचे विचार ऐकून आम्हा सगळ्यांनाच धक्का बसला होता अगं अमृता. आणि तो फोनमध्ये जे काही अमृताचे फोटोज काढलेले असतात नशेबदले ते सगळे दाखवतो. पण अमृता खूप शातीर आहे. म्हटलं होतं ना की नेहमी ती कावेरीच्या 2 पावलं पुढेच आहे. तेव्हा अमृताला तर सगळं आठवतंय. यशला ती खरं तर उल्लू बनवते. आता मागचा प्रसंग आपल्याला दाखवत आहे फ्लॅशबॅक. यश अमृताच्या तोंडून सत्य वधवण्याचा प्रयत्न करतो. पण अमृता त्याला सांगते की मला कसं माहिती असणार हल्ला कोणी केला, कारण त्या दिवशी तर आपलं लग्न होतं ना, पण तू त्या कावेरीशीच लग्न केलंस. आणि परत एकदा ती तशीच नशेमध्ये बेशुद्ध पडते. अमृता खूप शातीर आहे. यशला ती चांगलीच ओळखून आहे. म्हणूनच तर यशपासून जरा 4 हात लांबच राहते. यशला ते विचारते की यश, नाही म्हणजे थोडासा केक खाल्ल्याने इतकं कसं काय होऊ शकतं रे? तेव्हा यश चांगलाच अडकतो. अमृताचा अजूनही त्याच्यावरती विश्वास बसत नाही. राहून राहून तिची संशयाची सुई त्याच्यावरतीच जाते की हे सगळं कारस्थान नक्कीच यशचं असणार. जेव्हा ती मान समोर जाते त्या क्षणी यमुना रागात त्यातून निघूनच जाते की. मा तिला विचारतात की तुला अजूनही असंच वाटतं अमृता, की तुझ्या बहिणीच्या आत्महत्येसाठी मी जबाबदार आहे? अमृताला बरोबर माहिती असतं
की नाटक करून माणसं आपल्या बाजूने कशी वळवून घ्यायची. ती मांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करते की मावशी हे बघ, माझ्या मनात जर तुझ्याविषयी इतका राग असता तर मी तुझ्यासोबत या घरात राहू शकले असते का. अगं एवढंच काय, आई मला सतत फोन करते, मला सतत ओरडते की तू नाही होणार आहेस धर्माधिकाऱ्यांची सून, तर प्लीज परत ये. पण नाही मावशी, मला तुझी काळजी वाटते म्हणूनच तर मी इथे राहिले. इतक्यात अतिशहाणी यमुना केक घेऊनच बाहेर येते की, आणि ती या सगळ्या प्रकरणामध्ये यश कावेरी सोबतच विद्याला सुद्धा कवण्याचा प्रयत्न करते. ती विचारते की अमृता हे बघ, हाच तो केक आहे आणि या केकवर जो गाडी होती ना, जो भाग होता तो तू खाल्लास, म्हणजे यशने तुला तो केक भरवला बरोबर. आणि विद्या, तू अमृताला म्हणजेच यशला तो केक नेऊन दिलास. मग हे सगळं तुझ्याच सोबत कसं घडलं. हे बघ, म्हणजे ना या वरच्या भागामध्ये काहीतरी गडबड होती, कारण आम्ही सगळ्यांनी या केकचा खालचा भाग खाल्ला आहे. यश जवळ जाऊन यशला ती विचारते की यश, नक्कीच या केकमध्येच काहीतरी गडबड आहे, कारण तू जो अमृताला केक भरवला होता तो फक्त वरचा छोटा गाडीचा भाग होता. यश आता मोठा फुशारक्या मारत स्वतःच ठरवलं होतं त्याने की आता याच गाडीने अमृताचा ॲक्सिडेंट करायचा. पण काय झालं, यांच्यावरतीच उलटा गेम फिरला. आता यमुना नको तिथे चोंबडेपणा करून खूप मोठं कांड करायलाच निघालेली असते, पण कावेरी तसं होऊ देणार आहे. ती काय करते माहिती आहे का, जेव्हा यमुना यशला सांगते की हा केक तू स्वतः लॅबमध्ये टेस्टिंगसाठी देणार आहेस, कारण आपल्याला कळेल ना की या केकमध्ये नक्की काय गडबड आहे ते, तेव्हा यश घाबरतच होकार देतो, कारण त्याचा नाईलाज असतो. पण त्या क्षणी विद्याच्या मनात भीती दाटून येते. त्यांचा प्लॅन चौपट होईल ना, कारस्थान उघडं पडू शकतं. पण ज्या वेळेस अमृता यशकडे हो यमुनाचं बरोबर आहे असं सांगत निघालेली असते, कावेरी मुद्दामच तिच्या पायात पाय अडकवते आणि डायरेक्ट अमृता यशच्या समोरच केकवरती चावून पडते. तिचं पूर्ण तोंड केकने खराब होऊन जातं आणि सगळेच जण तिच्यावरती हसायला लागतात. आता तो केकही खालती पडलेला असतो. म्हणजे कावेरी एका दगडात दोन पक्षी मारते. तर तिने केक लॅबमध्ये जाऊ नये म्हणून आधीच तो वाया घालवला, आणि दुसरी गोष्ट म्हणजे अमृताचं माकड बनवलंय. यमुना लगेचच मानकडे जाऊन चुगली करते. अमृता काय, ती जाते तोंड धुवायला. मग तू बघतेस ना, या कावेरीने मुद्दाम मुद्दाम पायात पाय अडकवून अमृताला पाडलं. तेव्हा कावेरी काही घाबरत नाही तिला, उलट बेधडकपणे जाऊन सांगते मानच्या समोर, हो पाडलं मी तिला, कारण तिचा माझ्या नवऱ्यावरती डोळा आहे, आणि जर का तिने माझ्या नवऱ्याच्या जवळ जरी जाण्याचा प्रयत्न केला ना तर वाट लावे ना मी तिची. कावेरी खुलेआम धमक्या देते. जी यमुना मानच्या समोर यशच्या चुका दाखवून देण्याचा प्रयत्न करत असते, यश पटकन जाऊन त्यावर पांघरून टाकतो. तो म्हणतो की मा, अगं विश्वास ठेव माझ्यावरती. हो मान्य आहे की तो केक मीच ऑर्डर केला होता. अगं पण अमृताला कदाचित कशाची तरी ॲलर्जी असू शकते ना. तेव्हाच यमुना या सगळ्या प्रकरणामध्ये यशला अडकवण्याचा प्रयत्न करते की हे सगळं यश मुद्दाम करतोय. पण मा तिला हे सांगून गप्प बसवतात की माझा यशवरती पूर्ण विश्वास आहे. त्याच ठिकाणी यश कावेरी खुश होऊन एकमेकांना खुणवतात, आणि यमुना काय, पुन्हा तिचं तोंड पडतं. यश कावेरी विद्या तिघेही विचार करत असतात की अमृताचा खरा चेहरा कसा समोर आणायचा. शेवटी कावेरी वैतागून बोलतेच की आता बस झालं, आता बाबांना ठणठणीत बरं व्हावंच लागेल. त्या अमृताचे गुन्हे वाढतच चाललेत. तेव्हाच विद्याचं लक्ष जातं. ती विचारते की कावेरी वहिनी, तुमच्या हातात काय आहे. तेव्हा कावेरी सांगते की हे तेल आहे. काय आहे, काल सगळेजण झोपले होते ना तेव्हा मी गुपचूप बनवले. यशला ती सांगते की यश, हे तेल ना तुम्ही बाबांना लावा, म्हणजे कसं मसल्सला खूप फायदा होईल ना त्याचा, बाबा लवकर ठणठणीत बरे होतील. तेव्हा यश उलट कावेरीचं खूप कौतुक करतो. तो सांगतो की कावेरी, हे तेल मी नाही, तुम्ही बाबांना लावा. काय आहे, यामध्ये तुमची काळजी आणि जिव्हाळा आहे. तुम्हीच लवकरात लवकर बाबांना ठीक करू शकता. तेव्हा कावेरी घाबरतच विचारते की पण मी बाबांच्या रूममध्ये कशी जाणार. तेव्हा तो प्रॉब्लेम आपली विद्या वहिनी सॉल्व्ह करते. कावेरीची पाठ राखीन तिची ढाल. ती सांगते की कावेरी वहिनी, मानची काळजी अजिबात करू नका, मी आहे ना, मी तुम्हाला व्यवस्थित बाबांच्या रूमपर्यंत पोहोचवते. झालं तर मग प्रॉब्लेम सॉल्व्ह. आता जरी भाग संपला असला ना
तर पुढच्या भागात मात्र मोठा ट्विस्ट आलाय बरं का. कारण कावेरी बाबांच्या रूममध्ये शिरते आणि बाबांशी बोलते सुद्धा की अमृताने तुमच्यासोबत इतकं वाईट कृत्य केलं, तुम्ही इथे पडून आहात आणि तिकडे तिचे गुन्हे वाढतच चाललेत बाबा, तुम्हाला लवकर बरं व्हावं लागेल. आता अमृता आणि यमुना दोघींनीही प्लॅन ठरवलाय. शेवटी अमृताचं प्याद आहे यमुना, तिचा वापर करून ती मानना स्टोअरूमपर्यंत घेऊन जाते की जिथे यश कावेरी एकत्र रंगेहात सापडतात. आणि तेव्हाच यश कावेरीला मोठा धक्का बसतो, कारण माननी प्रत्यक्ष पकडलेलं असतं ना. आणि यातच यमुना अमृता दोघींचाही प्लॅन फत्ते होतो. पण आता यश काय उत्तर देईल कावेरी सोबत, तर तो नाटक करतोय.